नमस्कार मंडळी. सलाम त्या माऊलीला जिने वार झेलला पण आपल्या दैवताला धक्का लागू दिला नाही. मारहाण झाली, कपडे फाटले, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हात लावू दिला नाही. संबंध महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. छत्रपतीच्या महाराष्ट्रात महिलांची वस्त्र फाडणाऱ्या नीच लांडग्यांना माणूस म्हणून जगण्याचा देखील अधिकार नाही. ज्या शिवरायांनी स्त्रियांचा सन्मान राखण्याची शिकवण दिली, त्यांच्यात राज्यात अशा प्रकारे महिलांची कुटुंबना आणि स्मारकाचा अपमान करणारा हा नग्नात महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक आहे. या भ्याड हल्ल्याचा आणि हीन मानसिकतेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि प्रशासनाला विनंती की यातील दोषींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा समाज शांत बसणार नाही. स्पष्टीकरण. हा इमेज पाहून असं मला वाटते की मुळात ही घटना झालीच कशी. घटनेचे विवेचन हे करण्यापेक्षाही कायदेही कडक असले पाहिजे. जोपर्यंत कायदे कडक नाही तोपर्यंत असे गुन्हे होईल. हे गुन्हे न व्हावेसे असे वाटत असेल तर कायदे हे कडक करावे शासनाने, हीच माझी नम्र विनंती. कारण मला शिवरायांचा इतिहास वाचला तर मला त्याच्यात असे आढळले की शत्रूच्याही स्त्रियेला त्यांनी सन्मान दिला. आपण तर एक आहोत, मग अशी घटना घडण्यामागचं आपलं नीच कारस्थान कशासाठी? स्वार्थासाठी. यात स्वार्थच म्हणावा लागेल. शिवरायांची शिकवण होती की तुम्ही सर्व मावळे सैनिक शत्रूशी लढा, पण त्यांच्या आई बहिणी आणि लेकरा बाळांची झुंज ही आपली सैनिकांची आहे. त्यांच्या स्त्रियांवर मारहाण किंवा लेकरांना अपहरण करणे ह्या गोष्टी बिलकुलच नव्हत्या. आज हे कायदे इतके लूज झाले आहे की कोण्याही स्त्रीचं रक्षण हे कायदे करू शकत नाही. म्हणून हा भ्याड हल्ला झाला असावा असं मला वाटतं. यातून मला कोणतंच राजकारण करायचं नाही. एवढंच मी सांगेल की दोषीवर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्यापेक्षाही माझं असं म्हणणं आहे की आता कठोर कायदे केव्हा होतील याची शाश्वती मी सांगू शकत नाही. कारण अनेक अशा घटना झाल्या त्या सांगायच्या लायकीच्याच नाही आणि ही पण सांगण्याच्या लायकीची गोष्ट नाही. त्यापेक्षा महाराष्ट्र शासनाला माझा एवढाच म्हणणं आहे की आता तरी जागृत व्हा, कठोर कारवाई करा. नुसती कठोर कारवाई करू नका तर कायदेच कठोर करून टाका, जेणेकरून असे हल्ले कुठेच होणार नाही, कोणत्याच राज्यात होणार नाही. खात्रीपूर्वक सांगतो, जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही आणि कायदे कठोर होत नाही अशा हल्ले केव्हा होतील सांगता येत नाही. इथेच थांबतो. त्या दिवशी घटना ही निंदनीय आहे, लाजिरवाणी आहे. म्हणून माझं असं परखडपणे सांगणं आहे की आता तरी कठोर कारवाई करा, नाहीतर हा मराठी समाज त्यांना
सांगितले जवाब विचारल्याशिवाय राहणार नाही. मात्र एक लक्षात ठेवा, जाती जातीत तेढा निर्माण करून फायदा कोणाचा मिळतोय, कोणाला भेटतोय, ही अगोदर शासन समितीने सविस्तर त्याची जानकारी घ्यावी. कठोर कारवाई तर झालीच पाहिजे, व्हायलाच पाहिजे. नुसती कठोर कारवाई होऊन चालणार नाही, तर कायदे कठोर आताच करा. कुठे बंद पाडायचा, संपूर्ण महाराष्ट्र बंद करायचा. वेगवेगळ्या प्रकारे कृती केल्यापेक्षा जोपर्यंत कायदे कठोर होत नाही तोपर्यंत अशा घटना कुठे न कुठे होतील. म्हणूनच माझं असं म्हणणं आहे की कठोर कायदे हे झालेच पाहिजे. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अशा लाजिरवाणी घटना होतील. त्या थांबवायच्या आजच असतील तर जो कोणी दोषी आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी. आणि ह्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो की अशा घटना महाराष्ट्राच्या या भूमीवर होतात. ही मला गोष्ट आवडली नाही, म्हणून ही इमेज आणि हे भाषांतर आज तुमच्या समोर सादर केलं आणि सांगितलं. यात मला कुठलाच माझा स्वार्थ नाही. यात माझा कोणता स्वार्थ नाही, ही सर्वांनी समजून घ्यावी. आणि सर्वांना माझा नमस्कार. जय शिवराय, जय जिजाऊ, हर हर महादेव, वंदे मातरम, भारत माता की जय. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अभ्यासपूर्ण माहिती मिळेल. आणि मी एवढंच सांगेल की माझ्या चॅनलच्या माध्यमातून ज्या वेळी मला शक्य होईल ते मी करण्याचा प्रयास अवश्य करेल. हा मात्र तुम्ही म्हणसाल की तुम्ही तिथला संपूर्ण हे दाखवायला पाहिजे. माझा शक्य नाही. मी शेतकरी आहे, मला लांब फिरता येत नाही, कारण काम सोडून मी कुठे जात नाही. जे शक्य आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे. म्हणून माझ्या चॅनलला सर्च करा, लाईक करा, कमेंट करा. नवनवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला सर्च करा. यातून तुम्हाला माझा चॅनलचा स्पष्ट करतो. श्रीरामचकी 4490 हा कोड दाबल्यास तुम्हाला संपूर्ण अभ्यासपूर्ण माहिती केव्हाही भेटेल.